नमस्कार, मी डॉक्टर वृषाली राऊत. काल Facebookच्या सी-ओ-ओ शेरिल सँडबर्ग यांनी 14 वर्ष त्या सी-ओ-ओच्या पदावर काम करून राजीनामा दिला आणि त्यांनी जे कारण दिलं राजीनाम्याकरता त्याच्यामध्ये बर्नआउट हा एक शब्द इन्क्लूड होता. त्यांनी बर्नआउट ही अवस्था अनुभवण्याकरता वेगवेगळी कारणं दिली आहेत. त्याच्यामध्ये कंपनीचं अंतर्गत राजकारण आणि त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कारणं आहेत. आता बर्नआउट हा शब्द गेले 2 वर्ष आपण बऱ्याच अ, विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा वाचला आहे, ऐकला आहे. पण अजूनही भारतामध्ये बर्नआउट म्हणजे नक्की काय याबद्दल लोकांना अ, विशेष कल्पना नाही किंवा काही वर्षापूर्वी डिप्रेशन म्हणजे काय हे भारतामध्ये लोकांना जसं माहिती नव्हतं, तसं सध्या बर्नआउटच्या बाबतीत होतंय. बर्नआउट ही अशी एक अवस्था आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीची शारीरिक, मानसिक ऊर्जा ही संपूर्ण संपते. आपल्या फोनचं जर उदाहरण घेतलं, तर आपण फोनला दिवसातून 1 किंवा 2 वेळा रिचार्ज करत असतो. आपण ज्या प्रकारे फोन वापरतो त्या प्रमाणे आपल्याला त्याला परत रिचार्ज करावं लागतं. आपल्या सर्वांमध्ये एक विशिष्ट प्रमाणात ऊर्जा उपलब्ध आहे. शारीरिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा आणि जी प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी आहे. परंतु ही ऊर्जा आपण जी एक 30-35 40 वर्ष काम करून वापरल्या खरं तर जाऊ शकते. ती सध्याच्या काळामध्ये ज्या प्रकारचं कामाच्या ठिकाणचं वातावरण आहे, त्यामुळे ती ऊर्जा 15 ते 20 वर्षाच्या काळातच वापरली जात आहे. आणि जेव्हा तुमचा फोनचं जी बॅटरी आहे ती संपते, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची जेव्हा ऊर्जा संपते, त्याप्रमाणे त्यानंतर त्या व्यक्तीला एक्झॉस्ट झाल्यासारखं किंवा थकल्यासारखं वाटू शकतं आणि त्याच्यानंतर त्याला ऊर्जा उपलब्ध नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक जे काही ताण आहेत ती व्यक्ती घेऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर तर होतोच, त्याच्या कामावर होतो, त्याच्या आजूबाजूच्या नात्यांवर होतो. तर आपल्या आजूबाजूला सध्या किंवा विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होममुळे असे अनेक लोकं असतील, तुम्ही बघितले असतील, तुम्ही काही लोकांनी स्वतः अनुभव घेतला असेल, की काम करायची इच्छा होत नाही. जे काही काम मिळतं ते ढकलल्या जातं. कामामध्ये चुका भरपूर होतात. काम लॉग इन करायची इच्छा होत नाही कॉम्प्युटरमध्ये किंवा ऑफिसमध्ये जायची इच्छा होत नाही. तिथलं वातावरण आवडत नाही. अनेक वेळा ऑफिसच्या बद्दल द्वेषाची भावना निर्माण होते. राग येतो ऑफिसमधल्या आपल्या सोबतच्या लोकांसोबत खटके उडतात. तर हे ज्यावेळेला व्हायला लागतं, त्यावेळेला नक्की काय होतंय? आपल्याला अशी अनेक जण आढळतील ज्यांनी जे कामाच्या ठिकाणी किंवा जर तुम्ही टीम लीड करत असाल किंवा तुमच्या हाताखाली टीम असेल, तुमच्या आजूबाजूच्या टीममध्ये अशा प्रकारचं जर वर्तणूक दिसली, तर ते समजून घ्यायचं की ते बर्नआउटचं लक्षण आहे. आणि बर्नआउट हा असा आजार आहे जो लवकर लक्षात येत नाही, पण त्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर एखादी मेणबत्ती आपण दोन्ही बाजूनी म्हणजे दोन्ही बाजूनं वाट ठेवली आणि ती जाळली दोन्ही बाजूनी, तर ज्या प्रकारे ती लवकर जळते आणि विझून जाते, त्याप्रमाणे बर्नआउट या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संपूर्णपणे संपते आणि त्या व्यक्तीला इतर अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींचा सामना करावा लागतो. दुर्दैवाने भारतामध्ये या विषयावर जागृती नाही. अ, भारतामध्ये Deloitte आणि Microsoft या 2 मोठ्या कंपन्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार बर्नआउटचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. मिलेनियल ही जनरेशन म्हणजे ज्यांचा जन्म 80-81 च्या नंतरचा आहे, त्या जनरेशनमध्ये बर्नआउटचं प्रमाण सगळ्यात जास्ती दिसून येतं. कारण एकंदरीतच गेल्या 20 वर्षातली बदललेली कामाची पद्धत, त्याच्यामध्ये असणारं विविध प्रकारचं टेन्शन किंवा आपण त्याला ताण म्हणतो. ह्या सर्व गोष्टींमुळे मिलेनियल लोकांचं आयुष्य ही कामाची न संपणारी यादी असते. तर मुख्यत्वे करून जेव्हा कामाच्या ठिकाणचा जो काही ताण आहे, शारीरिक ताण आहे, मानसिक ताण आहे, कामाच्या ठिकाणच्या ज्या डिमांड्स आहेत, या आपल्या जवळ असलेल्या ऊर्जेच्या जास्त व्हायला लागतात. त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संपल्याची भावना निर्माण होते. तो त्या डिमांड्सला रिस्पॉन्ड करू शकत नाही आणि अशा प्रकारे एकंदरीत ती व्यक्ती जसं शेरिल सँडबर्ग यांनी म्हटलं आहे, बर्नआउट अनुभवते. तर आता बर्नआउट वर उपाय काय? बर्नआउटवर उपाय
मुख्य म्हणजे तुमची जी काही एनर्जी जिथे संपली आहे, ती परत भरून काढणे. याच्याकरता ब्रेक घेणं फार आवश्यक आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला बर्नआउट आहे हे नीट डिटेक्ट होणं पण आवश्यक आहे. कारण बर्नआउट हे तुमच्या डिप्रेशन किंवा अँक्झायटीशी यू नो ते मिक्स होऊ शकतं आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावर जनरली गोळ्या घेतल्या जातात. त्याच्यावर पेन किलर्स घेतले जातात. पण ते उपयोगाचं नाही. कारण बर्नआउटसाठी तुम्हाला रेस्ट आवश्यक आहे. तुम्हाला स्वतःच्या शरीराला वेळ देणं आवश्यक आहे. मनाला वेळ देणं आवश्यक आहे. तुमच्या जो काही नात्यांवर परिणाम होतो त्याच्यामुळे त्या नात्यांना वेळ देणं आवश्यक आहे. त्यामुळे बर्नआउट समजून घ्या. बर्नआउटचा जो काही शोध असं म्हणता येईल हे जे ही जी अवस्था आहे, याचा शोध फ्रिडनबर्ग नावाचा एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होता. त्याने 1974 मध्ये लावला. एका क्लिनिकमध्ये काम करताना त्याला लक्षात आलं, की त्या क्लिनिकमध्ये जे काही कामगार, कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा नर्सेस आहेत किंवा इतर स्टाफ आहे, त्या सगळ्यांना खूप कामाच्या ओझ्यामुळे जे काही पेशंट्स असतात आणि त्यांच्याशी जी ट्रीटमेंट असते किंवा कामाचं लोड असतं, त्याच्यामुळे त्यांच्यातली चिड वाढली आहे. ते ती चिड त्या पेशंट्सवर काढतात. त्यांच्या कामामध्ये क्वालिटी नाहीये. त्यांना सर्जनशीलता त्यांची कमी झाली आहे. तर ह्या सगळ्यातून फ्रिडनबर्गनी 1974 मध्ये बर्नआउट या एक अवस्था म्हणता येईल बर्नआउटचा शोध लावला किंवा बर्नआउट बद्दल त्याने पहिल्यांदा लिहिलं. आणि गेल्या काही वर्षामध्ये बर्नआउट या अवस्थेचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. कारण एकदा बर्नआउट आलं तर ते बरं व्हायला काही वर्ष जातात. त्याच्यामुळे बर्नआउट हा वेळीच ओळखणं, त्याच्यावर योग्य ते उपचार करणं, स्वतःचं जे काही काम आहे ते नीट पद्धतीने प्लॅन करणं, स्वतःच्या छंदाला, स्वतःच्या नात्यांना, स्वतःच्या आरोग्याला वेळ देणं, सुट्ट्या घेणं, कारण भारतीय लोकं शक्यतो सुट्ट्या घेणं म्हणजे त्यांच्याकरता गुन्हा असतो. सबॅटिकल सारख्या जे काही प्रकार आहे, जे परदेशामध्ये खूप लोकप्रिय आहेत. भारतामध्ये सबॅटिकल विशेष चालत नाही. कारण कामाच्या व्यतिरिक्त भारतीयांना जे काही आयुष्य आहे ते फार कमी आहे. त्याच्यामुळे 24/7 आपलं जे आयुष्य काही वर्षामध्ये झालं आहे, त्याचा परिणाम म्हणजे बर्नआउट आहे. त्यामुळे बर्नआउट समजून घ्या, बर्नआउटवर वेळेवर उपाय करा. अन्यथा बर्नआउट सोबत येणाऱ्या ज्या शारीरिक व्याधी आहे त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्याच्यामध्ये तुमचं हृदयविकार आहे, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर येतं, त्याच्यात मधुमेह येतो. कारण स्ट्रेस खूप काळ अनुभवल्याने बर्नआउटची अवस्था येते. त्यात डिप्रेशन येतं, अँक्झायटी येते. त्याच्यामुळे बर्नआउट समजून घ्या आणि त्याच्यावर वेळेवर उपचार करा आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी बर्नआउट अनुभवत असलेली व्यक्ती असेल, तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.